नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक अप्रतिम गोष्ट घेऊन आलो आहे. ही गोष्ट आहे वनस्पतीशास्त्रावर आधारित, पण तिच्यात दडलेला आहे आपल्या आयुष्याचा मोठा धडा. तर शांत बसा, डोळे मिटा आणि कल्पना करा एका घनदाट जंगलाची. त्या जंगलात एक छोटीशी बीजकण जमिनीखाली दबली गेली होती. गडद, ओलसर आणि एकाकी. आजूबाजूला फक्त काळोख. त्या बीजाला स्वतःचं अस्तित्वही कळत नव्हतं. ते फक्त एका कठीण कवचात बंद होतं. त्याला वाटायचं, इथे खाली काय आहे? मी इतका लहान, इतका नगण्य, या मातीच्या ओझ्याखाली माझं कसं चालेल? पण एके दिवशी पावसाचे पहिले थेंब जमिनीत झिरपले. ती थंडगार स्पर्श त्या बीजाला झाला. आतून एक आवाज आला, जागा हो, वाढायची वेळ आली आहे. त्या बीजाने विचार केला, वाढ? इथून? या अंधारातून? अशक्य. पण त्या पाण्याने त्याचं कठीण कवच थोडं मऊ केलं. आतली एक नाजूक पेशी हलली. तिने हळूच एक छोटी मुळं बाहेर काढली. ती मुळं खाली, अजून खोल अंधारात जाऊ लागली. इथे एक महत्त्वाचा धडा आहे, अँकरिंग. याला वनस्पतीशास्त्रात म्हणतात प्राथमिक मुळांची वाढ. आयुष्यात आपण जेव्हा अंधारात असतो, जेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही, तेव्हा पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे पाय रोवणे, स्वतःला स्थिर करणे. तुमच्या मूल्यांवर, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून खोल रुजून बसा, कारण वादळ येणारच आहे. आता त्या बीजाला खाली आधार मिळाला, पण अजून वर अंधारच होता. आतून एक धडपड सुरू झाली. एक कोळी पानकळीवर ढकलली जाऊ लागली. हा प्रवास वेदनादायक होता. मातीचे खडे, दगड, कीटक यांना तोड देत ती कळी वर सरकत होती. तिला वाटेत, मी कदाचित चुकीच्या दिशेने जात आहे. इथे तर प्रकाश नाही, पण तिच्यामधल्या पेशींना एक गुप्त कळत होतं. याला म्हणतात गुरुत्वानुवर्तन, अर्थातच ग्रॅव्हिट्रॉपिझम विरुद्ध प्रकाशानुवर्तन, फोटोट्रॉपिझम. मुळांना गुरुत्वाकर्षण ओढतं खाली, पण खोडाला प्रकाश खेचतो वर. पण सध्या प्रकाश दिसत नसतानाही ती कळी एका आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवून वर जात होती. हीच ती आतून येणारी प्रेरणा, हेच ते स्वप्न. अंधारात असतानाही, प्रकाश दिसत नसतानाही तुमच्या आतला आवाज तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि मग तो एक क्षण आला. एके दिवशी सकाळी तिने मातीचा शेवटचा थर भेदला आणि अचानक सूर्यप्रकाश, कोवळ्या पानांवर पडलेलं सोनेरी ऊन. तो क्षण किती जादुई होता. त्या वनस्पतीने पहिल्यांदा प्रकाश पाहिला, पहिल्यांदा वारा अनुभवला. आता तिची खरी परीक्षा सुरू झाली. वर आल्यावर लक्षात आलं, अरे, आजूबाजूला प्रचंड स्पर्धा आहे. मोठमोठी झाडं सगळा प्रकाश अडवून आहेत. आपली पानं त्यांच्या सावलीत लुप्त होतील काय, अशी भीती वाटायला लागली. इथे तिला शिकावं लागलं फोटोट्रॉपिझमचं गणित. तिने पाहिलं, प्रकाश जिथून थोडासा मिळतोय त्या दिशेने आपली पानं वळवायची. एका बाजूच्या पेशी लांबवायच्या, दुसऱ्या बाजूच्या अंकुचित करायच्या. म्हणजेच परिस्थितीनुसार स्वतःला बदलायचं, वाकायचं, पण मोडायचं नाही. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी, हेच तिचं बळ होतं. हळूहळू ती मोठी होत गेली. तिच्या खोडावर काटे आले. हे काटे म्हणजे तिचे संरक्षण कवच, कारण आसपासचे प्राणी तिला खाऊ शकत होते. हे काटे म्हणजे आयुष्यातील ते कटू अनुभव जे आपल्याला सावध करतात आणि मजबूत बनवतात. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरलं. ती आता एक मजबूत वेल किंवा झुडूप झाली. पण खरी जादू अजून बाकी होती. एके दिवशी तिच्या फांदीच्या टोक्यावर एक गाठ आली. आतून पाकळ्यांची निर्मिती सुरू झाली. ही प्रक्रिया म्हणजे पुष्पनिर्मिती, फ्लोरल इंडक्शन. अनेक झाडांना फुलायला खूप तयारी करावी लागते. योग्य प्रकाश, योग्य तापमान, योग्य पोषण, सगळं जुळून यावं लागतं. आपल्या आयुष्यातही यश हे असंच अचानक फुलत नाही. त्यामागे वर्षानुवर्षांची जमवाजमव असते. आणि एका सकाळी एक अप्रतिम फूल उमललं. ते पाहून आजूबाजूची सगळी झाडं दंग झाली. मधमाशा आणि फुलपाखरं आकर्षित झाली. त्या फुलाचा रंग, त्याचा सुगंध अद्वितीय होता. इथे या रोपट्याला एक नवा अर्थ कळला. ते फूल फक्त स्वतःसाठी नव्हतं. त्या फुलातल्या मकरंदासाठी मधमाशा आल्या आणि त्यांनी परागीभवन, पॉलिनेशन केलं. परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात गेले. या रोपट्याने काय केलं? त्याने आपलं सौंदर्य आणि सुगंध जगाला दिला आणि त्या बदल्यात त्याला पुनर्जन्माचं म्हणजे बीज निर्मितीचं वरदान मिळालं. हाच तो समर्पण आणि सहकार्याचा, सिम्बायोसिसचा नियम. आपण जेव्हा आपली देणगी जगाला देतो, तेव्हाच विश्व आपल्याला पुढे नेतं. नुसतं स्वतःसाठी जगण्यात अर्थ नाही, तर इतरांना सामील करून घेण्यात आहे. फुलांच्या जागी हळूहळू फळं आली. आता बिया तयार झाल्या. तो दिवस आला जेव्हा ते फळ जमिनीवर पडलं. त्याच्यातली बीजं पुन्हा मातीत गेली. त्या झाडाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रकाश, पाणी आणि माती यांच्यावर प्रेम केलं. कोसळलेली पानंही खतं बनून मातीला परत गेली. बायोडिग्रेडेशन म्हणजेच विघटन. मित्रांनो, निसर्गात काहीही वाया जात नाही.
एका झाडाचा शेवट म्हणजे दुसऱ्या जंगलाची सुरुवात असते. आपल्या आयुष्यातील अपयश, दुःख, संकट ही सुद्धा अशीच खतं असतात जी पुढच्या यशाची जमीन तयार करतात. तर मित्रांनो, या एका लहानशा बीजापासून आपल्याला काय शिकायला मिळालं? मुळं खोल रोवा, आत्मविश्वास आणि मूल्यांवर ठाम राहा, अंधारावर विश्वास ठेवा, योग्य वेळ येईपर्यंत संयमाने मेहनत करा, प्रकाशाच्या दिशेने वाढा, संधी दिसताच तिला सामोरं जा, गरज पडली तर वाका पण मोडू नका, फुला आणि वाटा, तुमच्यातली प्रतिभा जगाला द्या, सहकार्य करा, देण्यातच खरी वाढ आहे, विघटन स्वीकारा, जुन्या गोष्टींना सोडून द्या, त्यातूनच नवीन काहीतरी सुंदर जन्माला येईल. तुम्ही जर निराशेत असाल, अंधारात असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एक बीज आहात. तुमच्यात एक विशाल वृक्ष होण्याची अफाट क्षमता दडली आहे. फक्त पाण्याच्या पहिल्या थेंबाची म्हणजेच त्या एका छोट्या संधीची वाट पहा आणि एकदा का तुम्ही मुळं रोवलीत की मग तुम्हाला कॉन्क्रीटची भिंत सुद्धा रोखू शकणार नाही. कारण जिथे जगण्याची जिद्द असते तिथे मातीतूनही वाट काढता येते. तर आजपासून स्वतःला त्या बीजाप्रमाणे समजा. पाणी घाला म्हणजे ज्ञान मिळवा, प्रकाश घ्या म्हणजे सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा आणि वाढत राहा. काटे येतील, वादळ येतील, पण एक दिवस तुम्ही नक्कीच बहरेल. धन्यवाद.